मी सर्जेराव दाभाडे. आपण पाहतो आहे जामीनदार व कर्ज वसुली. सध्याच्या काळात सर्व लोकांस कोणत्या तरी कारणाने बँकेकडून, पतसंस्थेकडून अथवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणे ही आवश्यक बाब आहे. सदरची कर्जे ही सर्वसामान्य माणसापासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत घेतली जातात. प्रचलित पद्धतीनुसार अशा सर्व कर्ज घेणाऱ्या व्यक्तीस कर्ज मिळवण्याकरता स्थावर व जंगम मिळकत, वस्तू इत्यादी बँक अथवा वित्तसंस्था यांना गहाण देणे अथवा गहाण ठेवणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे जवळजवळ सर्वच कर्ज प्रकरणात कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून जामीन देणे आवश्यक असते. यासाठी जामीनदाराचे उत्पन्न अथवा स्थावर मिळकत बघून व त्याबाबतचे कागदपत्राची खात्री व छाननी करून मगच कर्ज प्रकरणे मंजूर होतात. जामीन घेण्याचे नियम हे त्या बँकेची, पतसंस्थेची वा वित्तीय संस्थेची संचालक मंडळे वेळोवेळी ठरवित असतात. जामीनदार व हमी. बँका, पतसंस्था व वित्तीय संस्था ह्या कर्जवाटप करताना शासकीय किंवा मोठ्या कंपन्यातील नोकरदार असतात, त्यांना प्राधान्य देतात. त्यानंतर व्यापार, उद्योग, व्यावसायिक आणि शेवटी खाजगी क्षेत्रातील जे कामगार वर्ग असतो, खाजगी क्षेत्रातील कामगार अशी सर्वसाधारण संस्था ह्या वर्गवारी करत असतात. उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी पुरावा, स्थावर मिळकत उतारा आणि जामीनदार म्हणजे गॅरंटर इत्यादीशिवाय कोणतेही कर्ज मिळणे अशक्य असून त्यामधील जामीनदार हा घटक फार महत्त्वाचा आहे. मूळ कर्जदाराने कर्जाची संपूर्ण परतफेड व्याजासह न दिल्यास कर्ज पुरवठा करणारी व्यक्ती, संस्था या करारानुसार जामीनदाराकडून कर्जाची भरपाई करून घेत असतात. जामीनदाराची जबाबदारी जी आहे ती वैयक्तिक की संयुक्त, तर अनेक वेळा मूळ कर्जदार जो असतो तो पतसंस्थेच्या हाती तुरी देऊन निसटतो आणि जामीनदाराच्या गळ्याला फास पडतो. अशी बरीच उदाहरणं आहेत. कर्ज प्रकरणामध्ये जामीनदाराने कर्जाची परतफेड करणं गरजेचं असतं. जामीनदारी परतफेड जबाबदारीबद्दल हमी ही गॅरंटी घेतलेली असते. गॅरंटी घेतली असल्याने कर्जाची परतफेड कर्जदाराकडून जर संस्थेला मिळाली नाही तर जामीनदाराकडून स्वतंत्रपणे किंवा कर्जदार व इतर जे जामीनदार असतात यांच्याबरोबर एकत्रितपणे म्हणजे जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी ही जी आहे ती वसूल करण्याचे अधिकार हमी करारानुसार पतसंस्थांना दिलेले आहेत किंवा वित्तीय संस्थांना दिलेले आहेत. वास्तविक जामीनदाराला कर्ज प्रकरणात कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. प्रत्यक्ष असा कुठलाही लाभ मिळत नाही. मात्र एखाद्या गरजू मित्राला किंवा नातेवाईकाला केवळ मदत करायची या उद्देशानं केलेल्या कृत्याची त्याला भवितव्यामध्ये भावी काळात खूप मोठी किंमत चुकवावी लागू शकते. किती किंमत मोजावी लागू शकते याचा अंदाजच करता येत नाही. हमी करारानुसार जामीनदारावर दिवाणी जबाबदारी जे सिव्हिल लायबिलिटीसुद्धा येऊ शकते. त्याचबरोबर विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये फौजदारी जबाबदारी म्हणजे क्रिमिनल जबाबदारीसुद्धा येऊ शकते. जामीनदारानं अंधपणे म्हणजे आंधळेपणानं कर्ज हमी करारावर जे सह्या करून मोठी चूक त्यानं ती केली असं त्याला वाटू शकतं. कर्जासाठी जामीन म्हणजेच हमी घेणे. बँका, पतसंस्था
या कर्जदाराकडून सुरक्षितता म्हणून तारण घेतात. त्याचवेळी परतफेडीकरता अर्जदाराची म्हणजे कर्जदाराची कुवत किंवा क्षमता कमी पडेल असे जेव्हा वाटते तेव्हा त्रयस्थ व्यक्तीची हमी किंवा जामीन घेण्याची अट घालतात. कर्जासाठी साधारणपणे 2-3 व्यक्तीची हमी म्हणजे जामीन घेतला जातो. हमी म्हणजेच जामीन. जामीन देणाऱ्या व्यक्तीला जामीनदार म्हणतात. ज्या व्यक्तीसाठी जामीन दिला असेल ती मूळ कर्जदार असते. ज्याला हमी दिलेली असते त्याला धनको असं म्हणतात. हमी जामीन करार हा लेखी पाहिजे. कायद्यानुसार त्यावर मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. हमी करार हा दुय्यम जबाबदारी करार असतो, कारण मुख्य जबाबदारी ही कर्जदाराचीच असते. कर्ज फेडण्यास मूळ कर्जदाराने कसूर केल्यास हमी करार अंमलात येतो. संस्थेची जामीनच्या संदर्भात काय जबाबदारी असते ते आपण पाहूया. जामीनबाबत काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील. तर त्याच्यामध्ये कर्जदाराची आर्थिक स्थिती कमकुवत असेल तर त्रयस्थ व्यक्तीची हमी साधारणपणे विनातारण कर्ज पुरेसे तारण नसेल तर किंवा तारण दिलेली वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत कमी असेल तर किंवा कर्जदाराची आर्थिक स्थिती जी आहे ही कमकुवत जर असेल तर जामीन घेतला जातो. दुसरं आहे जामीनदाराची क्षमता. हमी देणाऱ्या जामीनदाराबद्दल काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे आणि कर्जाची परतफेड कर्जदाराकडून न झाल्यास जामीनदाराकडून सहजपणे व जामीनदार अडचणीत न येता फेड करू शकेल का याची खात्री केली पाहिजे. हमी वैयक्तिक व संयुक्त स्वरूपाची असते. हमी कशी असते तर हमी ही वैयक्तिक किंवा संयुक्त स्वरूपात कर्जाच्या आवश्यकतेनुसार घ्यावी. म्हणजे जामीन दस्तावर जामीनदारांच्या सह्या असाव्यात. संपूर्ण कर्ज वसुली मिळेपर्यंत व जितक्या रकमेची हमी दिली असेल त्या मर्यादेपर्यंत वसुली करता येईल या स्वरूपात ती जबाबदारी असू शकते. जामीनदार मयत अगर दिवाळखोर असेल तर त्याचे मालमत्तेतून वसुली. जामीनदार जर मयत झाला किंवा दिवाळखोर निघाल्यास त्याचे मालमत्तेतून वसुली करता येईल हे पाहिलं पाहिजे. पुढे कोणत्या बदलासाठी जामीनदाराची लेखी संमती आवश्यक आहे. संस्था या कर्जदार आणि संस्थामधला यांच्यामधला जो करार आहे त्या करार शर्तीमध्ये बदल केल्यास जामीनदार त्याचे मूळ जामीन हमी करारातून मुक्त होतो. कोणत्याही बदलासाठी जामीनदाराची लेखी संमती घेणे आवश्यक आहे. सहप्रतिवादी म्हणून दावा दाखल करणे. कर्जफेडीकरता कर्जदाराने कसूर केल्यास जामीनदाराला सहप्रतिवादी करूनच दावा केला पाहिजे. आणखी काय करायला हवं तर जामीनदारास कारवाईची भीती घातली पाहिजे. वसुलीच्या दृष्टिकोनातून कर्जदार व जामीनदार सारखाच आहे ही बाब जामीनदाराला पटवून देणं आवश्यक आहे. आपण कर्जदाराच्या जशा भेटी घेतो त्याप्रमाणे तशाच भेटी ह्या जामीनदाराच्या सुद्धा घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जामीनदाराला सोबत घेऊन कर्जदाराला भेटणे गरजेचं असतं. कर्जासाठी जामीन होताना त्याची क्षमता जशी आजमावायची असते
तसे त्याचे कर्जदाराबरोबरचे संबंधसुद्धा पडताळून पाहणं आवश्यक आहे. तो जामीन का राहिला हे जर आपण तपासले तर वसुली कामी त्याचा उपयोग होऊ शकतो. जामीनदाराची जबाबदारी दुय्यम स्वरूपाची असते हे मान्य, परंतु जोपर्यंत कर्जदार कर्जाचे हप्ते व्यवस्थित भरतो आहे तोपर्यंत जामीनदारावर वसुलीस जबाबदार धरता येणार नाहीच. पण कर्ज थकू लागले तर संस्था कर्जदारास व जामीनदारास थकीत रक्कम भरण्याची पूर्वसूचना देईल. यावेळी जर कर्ज रक्कम भरली नाही तर जामीनदाराची वेळ सुरू होते. अशावेळी कर्जदार व जामीनदार यातील भेद संपतो. कर्जदार इतकाच जामीनदार देखील कर्जास जबाबदार होतो. जसे संस्थेचे तसेच जामीनदाराची सुद्धा हक्क आणि जबाबदारी आहे. काय हक्क आहेत, काय जबाबदारी आहेत. त्याच्यामध्ये कर्जदार व त्याचे कर्ज प्रकरण व कर्जाचा उद्देश जाणून घेणे. जामीन राहण्यापूर्वी कर्जदार व त्याचे जे कर्ज प्रकरण आहे ते प्रकरण तसेच ते कर्ज घेण्याचा काय उद्देश आहे याची चौकशी जामीनदारानं करावयास हवी. कर्जदाराचे सध्याचे व भावी उत्पन्न व संपत्तीतून परतफेड क्षमता जाणून घेणे ही जामीनदाराची जबाबदारी आहे. कर्जदाराचे सध्याचे व भावी काळातील उत्पन्न व संपत्तीमधून कर्जाची परतफेड होऊ शकते का याची खात्री जामीनदारानं केली पाहिजे. तसेच नियमित हप्त्याची चौकशी करणे. कर्ज मंजुरीनंतर कर्जदार हा कराराप्रमाणे हप्ते व व्याज नियमितपणे भरत आहे का नाही याची कर्जदार व संस्थेकडे जामीनदारानं चौकशी करायला हवी. कर्जदाराच्या संकटकाळात त्याला मदत करणं. तर नुसती चौकशी करून फायदा नाही, तर तसं कर्जदारावर आलेल्या आपत्ती किंवा संकटाची माहिती हे संस्थेला कळवून कर्जदाराला मुदतवाढ अथवा इतर काही सहकार्य आपल्याला करता येईल का त्या दृष्टिकोनातून संस्थेला विनंती करणं, कर्जदाराला समजून सांगणं किंवा काही गोष्टी तशा काय जेवढी मदत करता येईल तेवढं करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तडजोड योजनेत भाग घेण्यास कर्जदारास मदत करणे. थकीत कर्जाच्या परतफेडीबाबत एकवेळ तडजोड योजना OTS म्हणतात त्याला, OTSचा लाभ घेण्याचा आग्रह जामीनदाराने कर्जदाराकडे केला पाहिजे. व थकीत कर्ज जास्त हे झालेलं आहे तर OTSच्या माध्यमातून ते आपल्याला परतफेड करता येईल का, तर त्या दृष्टिकोनातून दोघांनी संयुक्तपणे विचारविनिमय करून तो OTS प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच कर्जदाराने तारण गहाण दिलेली मालमत्ता जामीनदाराने परतफेड केल्यास त्याला मिळू शकते. जामीनदाराची संमतीशिवाय बँकेने कर्जदाराशी केलेल्या करारामध्ये बदल केला असेल तर जामीनदार मुक्त होऊ शकतो, ते पण आहे त्याच्यामध्ये. तसंच कर्जदाराने तारण गहाण दिलेली मालमत्ता जामीनदाराला त्याने परतफेड केल्यास सुरक्षिततेसाठी मिळू शकते. हे कर्जदाराने तारण दिलेली गहाण मालमत्ता आहे, हे जामीनदारानं जर परतफेड केली तर त्याच्याकडे ती सुरक्षिततेसाठी त्याला मिळू शकते. जामीनदाराला कर्जदाराची मालमत्ता जे गहाण तारण बँकेकडे संस्थेकडे ठेवलेले आहे. तसेच कर्ज वसुलीकरता वसुली दिल्यास कर्जदाराविरुद्ध कायदेशीर दाद मागणे. कर्जदाराकरता वसुली दिल्यानंतर परतफेड न मिळाल्यास वेळीच कर्जदाराविरुद्ध कायदेशीर दाद मागणे हे हक्क जामीनदाराला आहेत. आता आपण पाहूया विविध कायद्याने जामीनदाराची जबाबदारी. त्यापूर्वी एक मुद्दा आपण बघूया, जामीनदारावर दडपण आणून. दडपण म्हणजे असं प्रॅक्टिकली दडपण नव्हे, पण जामीनदाराच्या उत्पन्नातून जिंदगीतून म्हणजे मालमत्तेतून थकबाकीदाराचे कर्ज वसूल व्हावे अशी कल्पना मुळीच नसते.
तर वसुलीसाठी कर्जदारावर दडपण यावं आणि ते कर्ज वसुलावा एवढाच उद्देश असतो. त्यामध्ये जामीनदाराची भेट घेऊन पुढील कडक कारवाईची जाणीव त्याला करून देणं, बाबा पुढे काय होईल त्याच्या नैतिकतेला आव्हान करणं, जामीनदाराशी सल्लामसलत करून कर्ज भरून घेण्यास त्याला प्रवृत्त करणं, कर्जदारानंतर जामीनदाराची जबाबदारी किती मोठी आहे याची जाणीव त्याला करून देणं आणि वेगवेगळ्या कायद्यामध्ये आपण कसे गुंतला आहात ते कायद्याचा संदर्भ घेऊन जामीनदाराला पटवून सांगणं हे वसुली अधिकाऱ्याचं काम. चुकीच्या कर्जवाटपामुळे जामीनदाराची जबाबदारी कमी होत नाही. आता प्रश्न असा आहे की रिझर्व्ह बँक किंवा सहकार खात्याची जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्या तत्त्वांचं उल्लंघन करून दिलेल्या कर्जास जामीनदार जबाबदार असतो का? दुसरं आहे, अर्जात दिलेल्या कारणासाठी कर्जाचा वापर न करता दुसऱ्याच कारणासाठी त्याचा वापर केल्यास जामीनदाराची जबाबदारी काय राहते? बरं, एकदा कर्ज घेतल्यानंतर सदर कर्जाची परतफेड न करताच कर्जदाराने त्याच संस्थेतून दुसऱ्या कारणासाठी कर्ज घेतल्यास तो जामीन पात्र आहे का? तर त्याच्यामध्ये बघता येईल आपल्याला की उत्तर असं आहे की कर्ज वाटपामध्ये बँकेने अथवा पत संस्थेने कितीही चुका केल्या व कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलं तरी त्या चुकांचा व जामीनदारांच्या जबाबदारीचा अर्थार्थी काही संबंध नाही. दुसरा असा आहे की कर्ज फेडण्याची क्षमता नसताना कर्ज दिलेच कसे असा प्रश्न जामीनदार नेहमी विचारतात, परंतु सदर प्रश्न हे मानसिक त्रासातून उत्पन्न होतात. त्यात कायदेशीर बाब मुळीच नाही. जर जामीनकीचा करार करतानाच आपण स्वतंत्रपणे असं काही लिहून दिलं असेल की संस्थेने जर सर्व गोष्टी नियमात बसवून केल्या असतील व त्यानंतर जर कर्जदाराचे कर्ज थकल्यासच जामीनदार जबाबदार राहील, त्यानंतर जर कोणत्याही बाबतीत फेरबदल झाला तर मग मात्र आपण संस्थेचा बेकायदेशीरपणा दाखवून आपल्या जामीनकीच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतो. परंतु प्रत्यक्षात असं काही होत नाही. आता आपण पाहूया इतर कायद्याच्या दृष्टिकोनातून जामीनदाराची जामीनकी म्हणजे हमी काय सांगते. तर पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 223 हे कलम काय सांगतं, या कलमान्वये जामीनदाराकडून रकमेची वसुली घेण्याबाबत तरतूद दिलेली आहे. त्यात काय तरतूद आहे तर मूळ थकबाकीदार किंवा कसूरवार व्यक्ती या व्यक्तीविरुद्ध ज्याप्रमाणे कारवाई करता येईल त्याचप्रमाणे जामीनदाराविरुद्ध कारवाई करता येईल. जमीन महसूल कायद्याप्रमाणे बघितलं तर दुसरं आहे की भारतीय करार कायदा 1872. तर भारतीय करार कायदा 1872 याचे कलम जे 128 आहे त्याप्रमाणे जामीनदाराची कर्ज फेडण्याची जबाबदारी कर्जदारा इतकीच असते. हे कलम काय सांगते, 128 कलम, जामीनदाराची कर्ज फेडण्याची जबाबदारी कर्जदारा इतकीच असते. त्यामुळे कर्ज वसुली करताना कर्जदाराने टाळाटाळ केल्यास संस्था जामीनदाराकडून कर्ज वसुली करू शकते. कर्जदाराऐवजी फक्त जामीनदाराकडूनही वसुली करता येते, कारण कर्ज घेताना जामीनदाराने ते कर्जदाराच्या वतीने फेडण्याची लेखी स्वरूपात जबाबदारी घेतलेली असते वचनचिठ्ठी कराराद्वारे. संस्था कर्ज देताना कर्जदार आणि जामीनदार यांच्याकडून संयुक्त सहीची वचनचिठ्ठी घेतात. यात कर्ज एकट्याने किंवा संयुक्तपणे फेडण्याचे वचन दिलेले असते. या वचनचिठ्ठीच्या आधारे संस्था जामीनदाराविरुद्ध सहकार कोर्टात अवार्ड किंवा निबंधक यांच्याकडून वसुली दाखला मिळवू शकतात. तर भारतीय करार कायदा 1872चं जे कलम 126 आहे, या 126नुसार हमी कराराची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या काय, कर्जदाराने
त्याची जबाबदारी पार पाडण्यास कसूर केल्यास धनकोला म्हणजे सावकाराला व पतसंस्थेला अशा कर्जदार किंवा ऋणकोच्या वतीने जबाबदारी पार पाडण्यास तयार आहोत असे वचन त्रयस्थ व्यक्तीने देणे म्हणजे हमी करार होय. 126. आता करार कायदा कलम 135 व 137 काय सांगते? जामीनदाराची जबाबदारी. जामीनदाराला कर्जदार समजले आहे, जामीनदाराला कर्जदार समजले जाईल म्हणजे प्रथम कर्जदाराविरुद्ध कारवाई करण्याची गरज नाही. कलम 140 व 141 भारतीय करार कायद्याचं कलम 140 ते 141 जामीनदाराची मुक्तता होऊ शकत नाही. त्यामध्ये वादीने कर्जदाराची तारण गहाण मालमत्तेविरुद्ध हक्क बजावला नाही म्हणजे संस्थेनं कर्जदाराची जी तारण मालमत्ता आहे त्याच्याविरुद्ध हक्क बजावला नाही, तसेच तारण मालमत्ता सांभाळली नाही, देखरेख केली नाही किंवा कशा याच्यात ती लॉस झाली किंवा काय झाली इत्यादी बचाव कराराद्वारे सोडून दिल्याने जामीनदार जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. ही केस आहे मुकेश गुप्ता विरुद्ध सिकॉम 2004 1 MLJ 159. भारतीय करार कायद्याचं कलम 127 प्रमाणे जामीनदारासाठीचा मोबदला काय आहे? तर हा मोबदला म्हणजे मुख्य कर्जदारास दिलेली जी रक्कम आहे ती रक्कम हा दिलेला मोबदला समजण्यात. भारतीय करार कायद्यानुसार अशा रीतीने कर्जदाराने ऋणकोचे कर्ज परतफेड करण्यास कसूर केला म्हणजे संस्थेचं कर्जफेड करण्यास कसूर केला तरच जामीनदारावर कर्जफेडीची जबाबदारी येते. सदर जबाबदारी ही जामीनदाराची कर्जदाराबरोबर संयुक्त व वैयक्तिक अशी जबाबदारी असते. पतसंस्थांना वित्तीय कंपन्यांना म्हणजेच या ऋणकोंना त्याची कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी मुख्य कर्जदाराचे विरुद्ध जेवढे हक्क व अधिकार असतात ते सर्व हक्क व अधिकार जामीनदाराच्या विरुद्ध वापरता येतात. भारतीय करार कायदा कलम 128नुसार आणखी एक पाहूया आपण. 128नुसार जामीनदाराची जी कर्ज जबाबदारी ही कर्ज रकमेस मर्यादित नसते म्हणजे कर्ज रकमेपुरतीच नाही तर त्या अनुषंगाने कर्जावरील होणाऱ्या व्याजासह व इतर खर्चास देखील जामीनदार जबाबदार असतो. सदर कलमातील अर्थानुसार जामीनदाराची जबाबदारी दुय्यम स्वरूपाची असू शकत नाही. जमीन महसूल कायदा बघितला, भारतीय करार कायदा बघितला तर सिव्हिल प्रोसिजर कोड 1908चे कलम 145 अन्वये जामीनदाराचे दायित्व बजावून घेणे. जामीनदाराविरुद्ध काढलेल्या कोणत्याही न्यायालयाच्या हुकुमनाम्याची किंवा आदेशाची अंमलबजावणी करता येईल आणि अशी व्यक्ती कलम 147च्या अर्थानुसार पक्षकार असल्याचे मानण्यात येईल. पुढील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961चा नियम 107.6 पगार कपातीच्या बाबतीत आहे. व्यवहार प्रक्रिया संहिता 1908चे कोड क्रमांक 60नुसार विशेष वसुली व विक्री अधिकारी सदर नियमांतर्गत पगार जप्ती आदेश देतात. तर सदर पगार जप्ती आदेश कर्जदार व जामीनदार यांचे बाबत एकाच वेळेस देता येतात. चलनक्षम दस्ताचा कायदा 1881 कलम 138 जामीनदाराची कलम 138नुसार जबाबदारी. जामीनदारावर सुद्धा कलम 138नुसार फौजदारी जबाबदारी येऊ शकते. हे केस आहे ICDS विरुद्ध बीना ही 2002 DCR 10. ही केस अशी आहे की पतीच्या नावावर मारुती कार घेतली आणि ती थकीत झाल्यामुळं पत्नीनं आपल्या खात्याचा चेक या कंपनीला दिला
आणि तो चेक खात्यात अपुरी रक्कम असल्यामुळं परत आला. तर पत्नीने दिलेला जो चेक परत आला त्याविरुद्ध पत्नीविरुद्ध म्हणजे कार पतीच्या नावावर चेक दिला पत्नीनं, तर कंपनीनं पत्नीच्या विरुद्ध न्यायदंडाधिकारी यांच्याकडे फौजदारी तक्रार दाखल केली. आता ही तक्रार दाखल केल्यानंतर काय पत्नीनं काय केलं, ताबडतोब उच्च न्यायालयात दाद मागितली. आता उच्च न्यायालयानं बचावाचा मुद्दा विचारात घेऊन काय केलं, तिचा अर्ज मंजूर केला आणि कंपनीची जामीनदाराविरुद्ध फौजदारी तक्रार ही रद्द केली. आता कर्ज देणाऱ्या कंपनीनं काय केलं तर उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्या अगेन्स्ट सर्वोच्च म्हणजे सुप्रीम न्यायालयात अपील दाखल करून दाद मागितली. तर सर्वोच्च न्यायालयाने चलनक्षम दस्ताचा कायदा 1881चे कलम 138 मधील तरतुदीनुसार उहापोह केला. सदर तरतुदीमधील कोणताही धनादेश म्हणजे एनी चेक आणि इतर जबाबदारी अदर लायबिलिटी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून दुसऱ्याच्या कर्जाच्या म्हणजे कर्जदाराच्या जबाबदारीकरता जामीनदाराने दिलेला धनादेश न वटता परत आल्यास कलम 138 नुसार कारवाई आरोपी म्हणजेच जामीनदार विरुद्ध गॅरंटर शक्य असल्याचे सांगितले. ही कारवाई शक्य असल्याचे सांगितलं. प्रस्तुत प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने अपीलाचा निकाल देताना कायद्यातील तरतुदीचा योग्य विचार घेण्याबाबत एरर केल्याचे प्रतिपादन करून सर्वोच्च न्यायालयाने कंपनीचे अपील मंजूर केले. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केला आणि जामीनदारावर सुद्धा कलम 138 नुसार फौजदारी जबाबदारी येऊ शकते, फौजदारी केस होऊ शकते. म्हणजेच कर्जदाराच्या कर्जासाठी जामीनदारानं दिलेला चेक जर बाउन्स झाला तर जामीनदारावर कारवाई चलनक्षम दस्ताचा कायदा 1881 कलम 138 नुसार होऊ शकते. जामीनदाराचे कर्ज फेडण्याची जशी जबाबदारी असते तशीच जामीनदाराची कर्जाच्या जबाबदारीतून सुटका देखील होऊ शकते. तर ती सुटका कशी होऊ शकते तर मूळ कर्जदाराने कर्ज परतफेडीस कसूर केली तर त्यामधून जामीनदाराची सुटका होणे ही एक अवघड व गुंतागुंतीची गोष्ट असते. परंतु अशा कर्ज प्रकरणातून जामीनदाराची सुटका होण्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहेत. हे कायदेशीर मार्ग अथवा पळवाटा पुराव्यानिशी साबित करावयाची जबाबदारी सर्वस्वी जामीनदारावर येऊन पडते. म्हणजे जामीनदाराच ते सिद्ध करायचं की मी याच्यातनं कसं मुक्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे धनकोने म्हणजे संस्थेने मूळ कर्जदाराविरुद्ध व जामीनदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई केली व त्यातून जामीनदारास त्याची सुटका करून घ्यायची असल्यास त्या जामीनदारास भारतीय करार कायद्याचे कलम 131, 133, 139, 141, 142, 143 या कलमांमध्ये दिलेल्या बचावानुसार जामीनकीतून मुक्तता मिळवता येते. या कलमाचं पण थोडक्यात पाहूया. आता एक कलम बघूया. कलम 131 या कलमाप्रमाणे जामीनदाराचा मृत्यू झाला तसा जामीनकीच्या करारामध्ये उल्लेख असेल तर मृत्यू झाला तर काय पुढे बाबा जामीनदाराच्या मृत्यूनंतर त्यांनी दिलेली जामीनकी कर्जाच्या पुढील व्यवहारासाठी संपुष्टात येते. कलम 133 जामीनदाराच्या संमतीशिवाय धनको आणि ऋणको म्हणजे कर्जदार आणि संस्था यांनी त्यांचे मूळ कर्जाच्या व्यवहारातील अटीमध्ये बदल केला तर त्यापुढे त्या व्यवहारातून जामीनदाराची सुटका मिळते.
कलम 134, ऋणकोने धनकोकडून घेतलेल्या कर्जाबाबतीत असे कुठलेही कृत्य केले अथवा एखादी गोष्ट कर्जदाराविरुद्ध करण्याचे टाळले, म्हणजे त्याच्यावर ॲक्शन घेतले नाही, काही नाही, तर त्यामुळे देखील जामीनदाराची त्या कर्ज प्रकरणातून मुक्तता होते. वसुली केली नाही, मालमत्ता जप्त केली नाही, निलावत काढली नाही वगैरे, घाण वगैरे अशी मालमत्ता, तर म्हणजे ते कृत्य करण्याचं टाळलं तर कर्जदाराने केलं तर जामीनदार मुक्त होतो. कलम 135, ऋणकोने धनकोबरोबर करार करून कर्ज पेढीच्या कालावधीमध्ये बदल केला. कर्जपेढीसाठीचा अवधी दिला संस्थेनं किंवा दावा दाखल न करण्याचा करार केला, तर मात्र त्यासाठी जामीनदाराची संमती घेतली नाही, तर अशा वेळेस या कलमाप्रमाणे जामीनदाराची कर्जातून मुक्तता होते. कलम 139 या कलमाप्रमाणे धनको म्हणजे संस्था, ऋणको कर्जदार, ऋणको विरुद्ध त्याच्या नावावर असलेल्या मालमत्तेबाबत कारवाई करण्यास कसूर केली, जे कर्जदाराची असणारी जी मालमत्ता आहे त्याच्यावर कारवाई करण्यास संस्थेने कसूर केली अथवा ती गोष्ट टाळली, तर अशा प्रकरणामध्ये देखील जामीनदाराची सुटका होऊ शकते, जामीनदारास सुटका मागता येते. कलम 141 या कलमाप्रमाणे जामीनदारास धनकोकडे संस्थेकडे सर्व मालमत्ता विकून त्यातून कर्जाची वसुली करून मागता येते. व त्याची मालमत्ता आहे ती विका, पैसे वसूल करून घ्या, मग राहिलेलं आम्ही बघू, तसे करण्यामध्ये ऋणकोने कसूर केली व अशी सिक्युरिटी मालमत्ता धनकोने विकली, तर विकून आलेल्या रकमेएवढे कर्जातून जामीनदाराची मुक्तता होते. विकून आलेल्या कर्जातून जामीनदाराची मुक्तता होऊ शकते. कलम 142 त्याप्रमाणे जामीनदाराची जामीनकी जर ऋणकोने गैरमार्गाने जामीनदाराची संमतीशिवाय मिळवली असेल, ती देखील जामीनदारावर बंधनकारक राहत नाही. कर्ज अर्ज भरून घेतला, सगळं त्याला काही डिटेल माहिती दिली नाही, संमती घेतली नाही, चुकून अशा सह्या वेगळ्या कारणानं म्हणून घेतल्या आणि कर्ज मिळवलं तर जामीनदारावर ते बंधनकारक राहत नाही. कलम 143 ऋणकोने जामीनदाराकडून मिळवलेली जामीनकी अवैध मार्गाने काही गोष्टी लपवून घेतली असेल, तर ती देखील जामीनदारावर बंधनकारक राहत नाही. म्हणजे अवैध मार्गाने मिळवलेलं काय घेतले असेल तर जामीनदार मुक्त होतो. कलम 145 प्रत्येक हमी जामीनदाराने कर्जाची परतफेड केल्यास भरलेली आपली रक्कम कर्जदाराकडून वसूल करण्याचा हक्कदार असतो, जामीनदार हकदार असतो. तर एक कलम 145 ह्याच्यामध्ये प्रतिभूने हमीखाली जी रक्कम भरली असेल ती मुख्य ऋणकोकडून वसूल करण्याचा तो हक्कदार असतो. म्हणजे जामीनदारानं जी रक्कम कर्जदाराच्या भरली असेल ती रक्कम म्हणजे ह्या कर्जदाराकडून वसूल करण्याचा जामीनदार हक्कदार असतो. भरलेली रक्कम मात्र गैरमार्गाने भरल्या असतील अशा कोणत्याही रकमांना तो हकदार असत नाही. म्हणजे जी जामीनदारानं रक्कम भरली ती कर्जदाराकडून वसूल करून 145 कलमाखाली मागता येते. तर 140मध्ये जसं मुक्तता आहे तशीच कलम 140मध्ये जामीनदाराच्या मालकीची मालमत्ता विकल्यास कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कलम 140 अन्वये जामीनदारास कर्जदाराकडून वसुली करता येते. म्हणजे जामीनदाराची जी स्थावर मालमत्ता जप्त करून निलावाद्वारे विकून जर कर्ज वसूल केला असेल
तर ती मालमत्ता जी आहे ती कलम 140 अंतर्गत ती रक्कम जी आहे भरलेली कर्जामध्ये ती कर्जदाराकडून वसूल करता येते. कलम 140 अंतर्गत फेड किंवा पालन झाल्यावर प्रतिभूतीचे अधिकार. याच्यामध्ये जेथे हमी दिलेले ऋण देय झाले असेल किंवा हमी दिलेले कर्तव्य पार पाडण्यात मुख्य ऋणकोकडून कसूर झाली असेल, तेथे प्रतिभू ज्यासाठी दायी आहे म्हणजे जबाबदार आहे त्या सर्वाची फेड किंवा त्याचे पालन होताच धनकोला मुख्य ऋणकोकडून होते ते सर्व अधिकार प्रतिभूकडे विहित होतील. म्हणजे जामीनदारानं ती जबाबदारी कर्ज फेडण्याची जर पार पाडली तर संस्थेला जे अधिकार मुख्य कर्जदाराविरुद्ध होते किंवा असतात तेच अधिकार हे संस्थेचे अधिकार प्रतिभू म्हणजे जामीनदाराकडे जातात. या भागामध्ये जामीनदार आणि कर्ज वसुलीमध्ये आपण जामीनदार कर्जफेडीस अथवा दिलेल्या हमीस कितपत जबाबदार आहे हे आपण वेगवेगळ्या कायद्याद्वारे पाहिले. जामीनदारावर कारवाई करताना कर्जदाराविरुद्धची कारवाई प्रक्रिया पूर्ण करणे साधारणपणे गरजेचे आहे. जामीनदारावर कारवाईची वेळ येते तेव्हा खूपच सावधानता बाळगावी लागते. येथे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी गत होते. परंतु काही वेळेस न्यायालयाने का होईना कारवाई करावीच लागते, कारण कर्जदाराला दिलेला पैसा हा अनेक ठेवीदारांचा गोळा करून कर्जदाराला दिलेला असतो, तो वसूल होणे गरजेचे असते. मागील भाग काळजीपूर्वक पाहत राहा. पुढील भागात आपण पाहूया कर्ज वसुलीची कुंडली, सर्कल व इतर वसुली संदर्भात इतर कायदे. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा.